माझ्या 36 गुंठे जमिनीचा घोटाळा झालाय. सारंगी महाजनांचा धनंजय मुंडे यांच्यावर हा आरोप आहे. धनंजय मुंडेंना माझी 36 गुंठे जमीन घेऊन काय मिळणार होतं असा सवाल देखील सारंगी महाजनांनी केलाय. हॉटेलमध्ये मला बंद करून रजिस्ट्रेशनवर सह्या करून घेतल्या असा आरोप सारंगी महाजनांनी केलाय. धनंजय मुंडेंनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी मागणी देखील सारंगी महाजन यांनी केली आहे. अंजली दमानिया यांचे धन्यवाद मानेन की त्यांनी माझा उल्लेख केला, कारण त्यांना खरी वस्तुस्थिती माहिती आहे. माझ्या 36 गुंठेच्या जागेच्या व्यवहारामध्ये जरा फ्रॉड झालेला आहे आणि त्याची त्यांनी माझ्याकडे चौकशी पण केली होती. हा जो विषय आहे याला धनंजयला माझी 36 गुंठे जमीन घेऊन काय मिळणार होतं, त्यांनी चांगल्या ह्याच्यात समजोत्यात समोरून आला असता तर जास्त चांगलं झालं असतं. आपसात व्यवहार मिटला असता, पण त्यांनी मला कोर्ट कचेरीपर्यंत खेचलेला आहे आणि त्याच्यातून तो स्वतःही बदनाम झालेलाच आहे. रजिस्ट्री लावून घेतली. अनुसुया हॉटेलमध्ये एक बंदिस्त म्हणून ठेवलं होतं त्यांनी, जेणेकरून मी तिथून बाहेर पडायला मला त्रास होईल. आणि त्यांनी म्हटलंच होतं की धनंजय आणि पंकजा यांचे माणसं इथे आजूबाजूला आहे, तुम्ही जर इथून बाहेर पडू शकत नाही जोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रीवर सह्या करत नाही. अशा पद्धतीने जर त्यांची वागणूक असेल तर आम्ही त्यावेळेला काय मनस्थितीत असू हा तुम्ही विचार करू शकता. पण तुम्ही ज्या व्यक्तीला ही जमीन विकली होती तो व्यक्ती सुद्धा पाठीमागे मीडियाच्या समोर आला आणि त्याने सुद्धा सांगितलं की हा व्यवहार क्लिअर झालेला आहे म्हणून. ते तुम्ही ऐकलं असतं. ज्या व्यक्तीला जमीन विकली त्या व्यक्तीला मी बघितलेलं नाही. जो मीडिया समोर आला तो त्याचा नोकर आहे. कुठेतरी ह्यांनी स्वतःनी पदावरून खाली उतरून राजीनामा देऊन हे केलं पाहिजे. हा मार तोऱ्यात सांगतो की मला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा नाही मागितला, त्यांनी मागितला किंवा अजितदादांनी मला मागितला तर मी बघीन, मी देईन. पण त्यांनी तुला एवढं चांगलं मंत्रिपदावर बसवलं आणि त्याचा आज तुला वेळ आलेली आहे की त्यांनी बसवल्यानंतर तू जनतेचा रोष बघून स्वतः राजीनामा द्यायला हवा. राजीनामा त्यांनी मागावा, इथपर्यंत वेळ त्याची येऊ नये असं मला वाटतंय.